नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँड्री। तर आजपासून आपण सुरुवात करत आहोत श्री रामचरितमानस या पुस्तकाची। चला तर घेऊया प्रभू श्री रामांचे नाव आणि करूया सुरुवात। अक्षरे, अर्थसमूह, रस, छंद आणि मंगल यांची निर्मिती करणाऱ्या श्री सरस्वती व श्री गणेश यांना मी वंदन करतो। ज्यांच्याशिवाय सिद्धजन अंतःकरणात असलेल्या ईश्वराला पाहू शकत नाहीत, अशा श्रद्धा व विश्वास स्वरूप असलेल्या पार्वती व शंकर यांना मी वंदन करतो। ज्यांचा आश्रित असल्यामुळे वाकडा चंद्रसुद्धा सर्वत्र वंदनीय ठरतो, अशा ज्ञानमय शंकररूपी श्री गुरूंना मी नित्य वंदन करतो। श्री सीतारामांच्या गुणसमूहरूपी पवित्र वनात विहार करणाऱ्या विशुद्ध विज्ञान संपन्न असणाऱ्या कवीश्वर वाल्मिकी व कपीश्वर हनुमान यांना मी वंदन करतो। जी उत्पत्ती, स्थिती आणि संहार करते, क्लेश हरण करते, तसेच संपूर्ण कल्याण करते, त्या श्री रामचंद्रांची प्रियतमा असलेल्या श्री सीतादेवींना मी नमस्कार करतो। संपूर्ण विश्व, ब्रह्मादी देव आणि असुर हे ज्यांच्या मायेच्या अधीन आहेत, दोरीवर साप असल्याचा भास होतो, त्याप्रमाणे ज्यांच्या सत्तेमुळे हे संपूर्ण दृश्य जग सत्यच वाटते आणि ज्यांचे केवळ चरण हेच भवसागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी एकमात्र नौका आहेत, अशा संपूर्ण कारणांचेही श्रेष्ठ कारण असलेल्या आणि ज्यांना श्रीराम म्हटले जाते, त्या भगवान श्रीहरींना मी वंदन करतो। अनेक पुराणे, वेद आणि तंत्रशास्त्र यांना संमत असलेले जे वर्णन रामायणात आले आहे, ते तसेच श्री रघुनाथांच्या इतरत्र उपलब्ध असलेल्या कथा यांचा तुलसीदास स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत मनोहर अशा लोकभाषेमध्ये विस्तार करीत आहे। ज्याच्या स्मरणाने सर्व कार्य सिद्ध होतात, जो गुणांचा स्वामी, सुंदर गजमुख, बुद्धीचे भांडार व पवित्र गुणांचा आश्रय आहे, असा श्री गजानन माझ्यावर कृपा करो। ज्यांच्या कृपाप्रसादामुळे मुका बोलू लागतो आणि लंगडा दुर्गम पर्वतावर चढतो, असे ते कलियुगातील सर्व पापे जाळून टाकणारे दयाळू भगवान माझ्यावर कृपा करोत। त्यांचा वर्ण निळ्या कमळासारखा सावळा आहे, ज्यांचे नेत्र फुललेल्या लाल कमळासारखे आहेत आणि जे नेहमी क्षीरसागरामध्ये शयन करतात, ते भगवान नारायण माझ्या हृदयात निवास करोत। ज्यांचे अंग कुंद पुष्पाप्रमाणे व चंद्राप्रमाणे गौरवर्णाचे आहे, जे पार्वतीचे प्रियतम आणि दयेचा सागर आहेत, ज्यांचे दिनांवर प्रेम आहे व जे कामदेवाला भस्म करणारे आहेत, अशा शंकरांनी माझ्यावर कृपा करावी। जे कृपासागर असून नररूपामध्ये प्रत्यक्ष श्री हरीच आहेत व ज्यांचे वचन हे महामोहरूपी घनदाट अंधाराचा नाश करणारा सूर्यकिरणांचा झोत आहे, त्या सद्गुरूंच्या चरणांना मी वंदन करतो।